बीड हत्या प्रकरणातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी घडामोड संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींना आता मकोका लागलेला आहे। मोठी बातमी आहे या प्रकरणातली। बीड हत्या प्रकरणातली संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना आता मोक्का लागलेला आहे। महत्त्वाची बातमी आहे बीड हत्या प्रकरणातून ही सगळ्यात महत्त्वाची आणि अपडेट बातमी। या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मोक्का लावण्यात आलेला आहे। अजूनही एक आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्यांना गुंगार येतोय। अजूनही त्यांना शोधण्यात यश आलेलं नाहीये। आतापर्यंत काही आरोपी अटकेत आहेत आणि आता त्यांच्यावर मोक्का लावण्यात आलाय। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून घेऊया। ओम, संतोष देशमुख हत्या प्रकरणातून एक मोठी अपडेट येते। सर्व आरोपींना आता मोक्का लावण्यात येणार असल्याचे कळतंय। बरोबर आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसापासून अशा प्रकारची मागणी केली जात होती। या पार्श्वभूमीवरती प्रतीक घोले असेल, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे असेल, विष्णू चाटे, त्यानंतर वाल्मिक कराड यांच्या सगळ्या संदर्भात या प्रकरणात अद्याप मोक्काची कारवाई करण्यात आलेली नसली तरी सुद्धा हत्या प्रकरणातले जे 7 आरोपी आहेत त्या सर्वांवरती मकोका अंतर्गत अर्थात संघटित गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर जे कलम आहे त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येणार आहे। प्रतीक घोले, महेश केदार, कृष्णा आंधळेवर देखील मोक्का लावण्याची जी काही कारवाई ती प्रशासनाकडून केली जाते। या प्रकरणातला एक आरोपी अद्यापही फरार आहे, जसं तुम्ही आता सांगितलं होतं। या सगळ्यांवरती आता संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून जे कलम आहे त्या माध्यमातून कारवाई केली जाणार आहे। मात्र अद्याप वाल्मिक कराडचं नाव या सगळ्या संदर्भात कुठेही घेण्यात आलेलं नाहीये। वाल्मिक कराडचा जो त्याच्यावरती जो आरोप आहे तो फक्त खंडणीच्या अनुषंगाने आहे, त्यामुळे वाल्मिक कराडचं नाव यामध्ये घेण्यात आलेलं नाही असं सांगण्यात येतंय। परंतु जर खून आणि खंडणी ही दोन्ही प्रकरणं जर एकमेकांशी इंटरलिंक असतील तर इतर आरोपींवर देखील मोक्का अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते, अशी देखील माहिती प्रशासनाकडून मिळते। अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अनेक वेळेला वारंवार हे सांगितलेलं आहे की या प्रकरणात कोणालाही सोडलं जाणार नाही, सगळ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल। त्याचाच एक भाग म्हणून मोक्का अंतर्गत ही कारवाई केल्याचं आता समोर येते। यामध्ये आरोपी जो फरार आहे त्याला मात्र कधी अटक करणार, त्याला पोलीस कधी आपल्या ताब्यात घेणार हा प्रश्न देखील तितकाच महत्वाचा आहे। मात्र मोक्का अंतर्गत होणारी ही कारवाई निश्चितच या प्रकरणात महत्वाची कलाटणी देणारी ठरू शकते। अगदी ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।